हॅलो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एकदम सोपी, झटपट आणि चमचमीत घरगुती स्टाईल मिक्स व्हेज रस्सा भाजी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्लॉवर, गाजर, शिमला, बटाटा. माझ्याकडे फक्त ह्याच भाज्या अवेलेबल होत्या. सर्वप्रथम मिक्सरला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घ्या. कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये सर्वात अगोदर एका बटाट्याचे तुकडे फ्राय करून घ्या. बटाटा फ्राय करून झाल्यावर फ्लॉवर, गाजर, शिमला मिरची आणि कांद्याचे तुकडे फ्राय करून घ्या. हे सगळे प्रमाण तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता. मी इथे थोडा फ्लॉवर जास्त घेतला आहे. तुम्ही यामध्ये फरसबी, पनीर सुद्धा ऍड करू शकता. भाजी अजून टेस्टी बनते. आता त्यानंतर एक छोटी वाटी बेसन घाला आणि वास येईपर्यंत भाजून घ्या. आता भाजीच्या फोडणीसाठी तेल आणि तूप घालून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, थोडा गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट छान भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घाला आणि छान परतून घ्या. चवीनुसार मीठ, हळद, तिखट घाला आणि कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये 2 लांब चिरलेल्या मिरच्या, भाजलेले बेसन घालून छान मसाल्यामध्ये मिक्स करून परतून घ्या. अशा प्रकारे मसाल्याचा गोळा होऊ लागला की आपण भाजून घेतलेल्या सगळ्या भाज्या घाला आणि मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करा. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढे पाणी घाला आणि छान मिक्स करा. भाजीवर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवा आणि भाजी थोडा वेळ शिजवून घ्या. बघा किती छान मिक्स व्हेज रस्सा भाजी बनली आहे. खायलाही खूप टेस्टी लागते. वरून कोथिंबीर घाला आणि सर्व करा. तुम्ही ही रेसिपी कशा प्रकारे बनवता ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गीता कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.